असली तरी सगळी सूत्र नगराध्यक्ष म्हणून अमोलदादा आपलं मनोगत व्यक्त करावं. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांनी पॅनल उभं राहिलेलं आहे. आणि आपले सगळ्यांचे लाडके मित्र अमोल मोहिते हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. आणि एकूण जर आपण आता सातारा शहराची परिस्थिती बघितली तर अमोल मोहितेंचा विजय हा फक्त जाहीर होण्याचा अवकाश राहिलेला आहे. अमोल मोहिते विक्रमी मतानं विजयी होणार आहे. अशा वेळेस आपली जबाबदारी वाढलेली आहे, कारण आपण बाळासाहेब खंदारे ह्या आपल्या मित्राला बिनविरोध निवडून दिलेला आहे. बाळासाहेब खंदारेंना आपण 2016 साली विक्रमी मतांनी विजयी केलेलं होतं. बाळासाहेब खंदारेंनी ह्या भागामध्ये मागच्या 50 वर्षात जेवढी कामं झाली नाहीत तेवढी कामं करून दाखवलेली आहेत. म्हणजे बाळासाहेब खंदारेंच्या प्रभागामध्ये जी काय विकास कामं होतात त्याचे दाखले आता सातारा कुठंच बघायला मिळणार नाही. मग बाळासाहेब खंदारे एकटे निवडून येऊन भागाचा विकास आपल्याला जेवढ्या प्रमाणात करता येणार नाही, तेवढ्या प्रमाणात जर आपल्याला अधिक प्रमाणात विकास करायचा असेल तर स्नेहल तपासे यांना सुद्धा आपण विक्रमी मतानं निवडून दिलं पाहिजे. आणि बाळासाहेब खंदारेंची भूमिका आत बाहेर काही नाही. बाळासाहेब खंदारे पूर्ण कमळाचा प्रचार करत आहेत आणि आपण सुद्धा सगळ्यांनी आत बाहेर काही न ठेवता कमळाच्या बाजूनं मतदान केलं पाहिजे अशी मला तुम्हाला नम्र विनंती करायची. कारण नगराध्यक्ष मागं आपला नव्हता, म्हणजे बाळासाहेब खंदारे हे विरोधी पक्षात होते, पण आता सत्ता सुद्धा आपली येणार आहे. एक नगरसेवक सुद्धा आपला आहे, नगराध्यक्ष सुद्धा आपला येणार आहे. तर आपल्या बरोबर आहेत. सत्ता भागीदार होण्याचं आपलं भूमिका आपली राहिली पाहिजे. सत्तेच्या विरोधात जाऊन विकास कामं होत नाहीत, आपल्या भागाचा विकास होत नाही. 5 वर्षात तुम्ही बघितला नाही तो पुढच्या 10 वर्षात तुम्हाला बघायला मिळेल. शिवेंद्रराजे यांनी आवर्जून निरोप दिलेला आहे की तुम्ही तुमची दोन्ही करून आपल्या भागाच्या विकासामध्ये महत्वाची आणि मोलाची भूमिका बजवावी असा. आणि तो व्हिडिओ आमच्या भागात सुद्धा फिरतोय आणि लोक सगळी म्हणतात की लोक म्हणणार आहेत ते बाळू खंदारेंनी केलं ते आमच्या इथं होणार का. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आणि कुलकर्णी काकांनी त्याला सोडून दुसरा एक शब्द सांगितला. आणि म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना तिथं कुठंतरी चर्चा होईल. बाळासाहेब आतनं वेगळा आहे, बाहेरनं वेगळा आहे. शिवेंद्र बाबा हा त्यांच्यासाठी अंतिम शब्द आहे आणि बाबा राजांचा शब्द बाळासाहेब कधीही पुढून देणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील. यानंतर आदरणीय तपास क्लिअर झालेली आहे, सभा आयोजित केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपद हे आता निवडून यायची राहिलेली आहे. माननीय व्यासपीठ मतदान 2 तारखेपर्यंत तुम्हाला आम्हाला सन्माननीय पदवी बहाल केली जाते. तुम्ही आणि आम्ही 5 वर्षासाठी आपल्या प्रभागाचा नगरसेवक निवडणार असतो. प्रथम माझं भाषण चालू करायच्या अगोदर प्रचार कमी आहे. कॅमेरा समोर अनेकांना घाम फोडलेला आहे. मात्र स्टेजवरचं थोडंसं बोलणं एक वेगळ्या पद्धतीचं असतं, त्याला वेगळं व्यासपीठ डेअरिंग लागतं. त्यामुळे मी भाषण लिहून आणलंय, थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द व्यक्त करतोय. स्टेजवर उपस्थित असलेले सगळे मान्यवर तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी साहेब, प्रभागातील उमेदवार स्नेहल तपासे आणि नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब खंदारे. सातारा जिल्ह्याचा विकास हा तसा जात धर्माच्या पलीकडे जाऊन करण्याचे काम छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले हे करताना आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळालेली. तीच परंपरा या आपल्या वार्डामध्ये नगरसेवक बाळासाहेब खंदारे हे गेले अनेक वर्ष
कोणाचाही भेदभाव न करताना आपल्याला सदैव पाहायला मिळतात. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब जेव्हा नौके म्हणून मैदानात उतरले तेव्हा हा नौका मुलगा काय करू शकणार अशी चर्चा त्यावेळेच्या काळामध्ये आम्ही स्वतः ऐकत आलेलो होतो. तर तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजयी केलं आणि यावेळी तर त्यांनी बिनविरोध कर्णा करून आपण एक साताऱ्यात वेगळ्या पद्धतीनं इतिहास घडवला, पान लिहिलं. हे तुमच्या विश्वासाचं एक सामर्थ्य म्हणावं लागणार. आज त्याच भूमिकेवर त्याच विश्वासावर 2 नौके उमेदवार आपल्या प्रभागातील स्नेहल तपासे माझी बहीण आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते तुमच्या समोर आहेत. दोघांचे चिन्ह कमळ आहे. माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं आजपर्यंत विकास हा आपल्या वार्डाचा पाहिलेला आहे त्याच पद्धतीचा विकास ह्यापुढेही राहील. त्यांना दोघांनाही आपण निवडून द्यावं अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. माझ्या 2 शब्द आदरणीय खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले आणि आमदार सिंहराजे भोसले, व्यासपीठावर मान्यवर माझे गुरुवर्ग आणि प्रभाग क्रमांकामधील भगिनींनो, आज मी तुमच्या उभी आहे. सॉरी, माझ्याकडे चुकणार आहे, पण मला समजून घ्या, माझी पहिलीच वेळ आहे. तुमच्या प्रेमामुळे मी इथं उभं राहण्याचे धैर्य मिळवले आहे. या प्रभागामधून उमेदवारी दिल्याबद्दल मी आपले दोन्ही महाराजांचे मनपूर्वक आभार मानते. माझा धाकटा भाऊ नगरसेवक बाळासाहेब खंदारे आपल्या प्रभागामधून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत. आता मी त्यांच्यासोबत कामे करण्याची इच्छा बाळगून आहे. तरी ही कामे पूर्ण करण्याचे आज मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभी आहे. 2 तारखेला मला तुमचे सर्वांचे आशीर्वाद कमळ या चिन्हावर बटन दाबून द्यावा ही मनपूर्वक विनंती आहे. आणि आलेल्यांचे सगळे मी मनापासून आभार मानते. तुम्ही सर्वांनी इथं वेळ दिला आहे, दाखवून देणार आहे. कमळ दोन्ही जिंकणार आहे. नगराध्यक्षाचे उमेदवार अमोल मोहिते आहे. बाळासाहेबांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे ती पूर्णपणे पार करणार, कारण की मी त्यांची लाडकी बहीण आहे. खंबीर भाऊ माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. बाबासाहेबांच्या लेकरांच्या समोर आज बोलण्याची संधी मिळते. मी तुम्हाला अभिवादन करतो. पाठीमागे मी दिसतोय का? मैं बरेच वेळेला अजनबी करीब आते हैं, मोहब्बत से करो आगाज तो अजनबी करीब आते हैं. मोहब्बत ऐसी रूहानी मंजिल जहाँ फरिश्ते भी सर झुकाते हैं, वहाँ फरिश्ता भी सर झुकाते हैं, फरिश्ते भी सर झुकाते हैं. या प्रेमाच्या मैफिलीमध्ये मी मैफिल निवडण्यासाठी म्हणतो, अरे का मैफिल म्हणालो? निवडणुका येतील आणि जातील, पण या ढोल गल्लीची एक वेगळ्या पद्धतीनं ओळख निर्माण करणारा बाजिंदा ज्यावेळेला आमचा बाळासाहेब खंदारे सारखा माणूस असतो त्यावेळेला हे लक्षात येतं. मी आधी येतानाच म्हणलं हे पदवीधर मतदारसंघ आहे. कारण असं आहे बघा, हे काम करत असताना आपल्याला काय तर इथं असलेली जी लोक आहेत, मला एक लोकांना सांगावं लागेल, जी सगळी लोक माझे मुस्लिम बंधू आहेत, माझे दलित बंधू आहेत, जर्रे को चट्टान बना दे अल्लाह. सुनते हो ना? जर्रे को चट्टान बना दे अल्लाह, वैशी को इंसान बना दे अल्लाह. वैशी म्हणजे विषाद भूत. जर्रे एवढा वाळूचा बारका कणा. जर्रे को चट्टान बना दे अल्लाह, वैशी को इंसान बना दे अल्लाह. हिंदू मुस्लिम सिख ईसाई एक ही थाली में खाए ऐसा हिंदुस्तान बना दे अल्लाह, ऐसा हिंदुस्तान बना दे अल्लाह. हे शिव छत्रपतींचं तत्व जगण्याचा विचार त्या 2 राजघराण्यातल्या बंधूंनी जपलाय. म्हणून जाती धर्म पंथ पक्ष भेदाच्या पलीकडे जाऊन सातारची सगळा समाज एकट्ठा झाला या 2 बंधूंना पाठिंबा देण्यासाठी आणि साताराच्या विकासासाठी. निवडणूक कोणी का लढेना तशी करणे फिर्याद खोटी. निवडणूक कोणी का लढेना तशी करणे फिर्याद खोटी. बिनविरोध होई त्याची त्याग आणि कसोटी, बिनविरोध होई त्याची त्याग आणि कसोटी. अरे मित्राच्या बहिणीला आपळची बहीण. बाळासाहेब, खऱ्या अर्थानं तुम्ही शिवरायांची अनुयायी आहे.
शिवरायांच्या अन्वयाने काय, शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला मादी नाही माय म्हणलं. आणि हे जो आचरणात आणतो तो खऱ्या अर्थानं भगवंत असतो. बाळासाहेब तुमच्या मित्राची बहीण आहे, तुमचे मतभेद होते, मतभेद जिवंतपणाचं लक्षण आहे, पण लोक त्याचा राजकारणात अफवा उठवतील की यांचे मतभेद होते, हे मित्राची बहीण आहे, बाळासाहेब काहीतरी गद्दारी करतील. पण माझी ओळख असलेलं सांगतो, ज्या वेळेला समृद्धी बाबा सातारमध्ये कॉलेजचा जीएस झाला त्यावेळेला बाळासाहेब एवढे होते, माझी रत्नपारखी नजर आहे, या जातीवंतानं कोणाशी कधी दगलबाजी केली नाही, त्याच्या रक्ताचा रंग लाल आहे. अरे माझी बहीण ती माझी, माझ्या मित्राची बहीण ती बी माझी, माझ्या शत्रूची बहीण ती बी माझी. हे बाळासाहेबांचं जगण्याचं तत्व आहे. आज हे उमेदवार हे उभे केलेले, माझी स्नेहलताई आहे, बिनू आता नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. तुम्ही इथं नगराध्यक्षाच्या उमेदवारांना पाहिलं सगळ्यांना, मोदी दादा अमोलदा, तसं ते 1 रुपये इकडं पिक्चर मध्ये पाहिजे होतं. खरंच की इतकं देखणं तुमचे मॅडम आहेत ते, कोणी कोणाला भाग्यवंत म्हणावं हे कळणार नाही. सांगण्याचं तात्पर्य त्या अंतकरणाचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उठलंय. निष्कपटी निष्कलंक नेतृत्व शिवेंद्र बाबांनी त्यांना निवडणुकीची संधी दिली, त्याला कारण आहे त्यांची दानत आणि कुवत तेवढी आहे. काय ग, एका माणसाचा पाय तुटला तर त्याला पण लाकडाचा पाय कृत्रिम पाय लावतो, माणसाचा डोळा फुटला तर त्याला काचेचा डोळा लावतो. सगळ्या दुनियेला तो डोळा दिसतो की याला काचेचा डोळा बसवलाय, पण त्या डोळ्यानं दुनिया दिसते का, नाही दिसत. म्हणजे ज्यांना तिकीट दिली ती माणसाला विजन असली पाहिजे, दृष्टी असली पाहिजे, आणि ही विजन आणि ऊर्जा असलेले प्रतिनिधी इथं निवडलेले आहेत. कुठल्याही प्रतिनिधीला काम करण्याची ही केलेली नाही, हे प्रतिनिधी निवडले. कबूल आहे तिकीट देत असताना काही जणांच्यावर अन्याय झालाय, परंतु हा अन्याय नाही, हे लोकशिक्षण आहे. थोडं थांबा, पहा, समाजसेवा करा, अनुभव घ्या, सेवा सल्ला मदत आणि मार्गदर्शन घ्या, आणि पुन्हा तुम्ही समाजाच्या सेवेसाठी उभं राहा. हा खरा तर संदेश त्याच्यामध्ये होता, पण त्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला. ही लोक आज मला एक सांगा गोष्ट छोटीशी सांगतो आणि थांबतो. मी माझ्या भाषणाची खोली लांबीनं भरून काढणार नाही. हे भगवंता, मी दिसा जेवढा बेकार आहे तेवढा वागायला बेकार आहे. सांगण्याचं राग येऊन देऊ नकोस, रागात बघू नको का लिहिलेलं. सांगण्याची गंमत अशी, दोघा जणांची भांडणं लागली. भांडणं कोणाची लागली, सत्याची आणि स्वप्नाची. स्वप्न म्हणाला मी श्रेष्ठ, स्वप्न म्हणाला मी श्रेष्ठ. अमोलदादा ऐका, स्वप्न म्हणाला मी श्रेष्ठ, सत्य म्हणाला मी श्रेष्ठ. दोघांची एवढी भांडणं झाली, रक्तबंबाळ झाले, कपडे फाडले गेले, आणि एका पॉइंटला आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण भांडतोय पण खरं कुणाचं, सत्यासाठी भांडलो ते म्हणतो. स्वप्न म्हणतात माझं खरं, सत्य म्हणतोय माझं खरं. दोघेही गेले, आणि दोघेही गेल्यानंतर एक जणाला विचारलं भगवंताला, देवा मी श्रेष्ठ का हा श्रेष्ठ? देव म्हणाला मी नाही सांगणार कोण श्रेष्ठ, पण मी श्रेष्ठत्वाची व्याख्या सांगेन, मी तुम्हाला हिंट देईन श्रेष्ठ कोण. म्हणले सांगा. दोघेही दमली होती, थकली होती, सत्य आणि स्वप्न दोघंही थकलं होतं, आणि दोघांनी ऐकायला विचार केला, काळजाचं कान करून ऐकायला लागले. भगवंतानं सांगितलं ज्याचे पाय जमिनीला टेकतील आणि हात आभाळाला टेकेल तो श्रेष्ठ. सत्याचे पाय जमिनीला टेकत होते अमोल दादा, पण हात आभाळाला टेकत नव्हते. स्वप्नाचे हात आभाळाला टेकत होते, पण पाय जमिनीला टेकत नव्हते. दोघांना भगवंताचा मतितार्थ कळला. सत्याच्या खांद्यावर स्वप्न बसलं, स्वप्नाचे हात आभाळाला टेकले आणि सत्याचे पाय जमिनीला टेकले. तुमच्या आमच्या मनातली जी युती आहे ना, ती सत्याची आणि स्वप्नाची आहे. स्वप्नाचा सातारा जर घडवायचा असेल तर दोन बंधूंची युती हे श्रेष्ठ आहे. म्हणून कोणी काही म्हणत असेल, अरे एक विचार करा, भाऊसाहेब महाराजांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न शिवेंद्र बाबांच्या रूपाने आपल्याला साकार करायचे आहे. अमोल दादा आम्ही सांगतो, काही माणसं असतील जी पोटातली राजकारणी असणारी, आम्ही जातीवंत राजकारणी आहोत, आम्ही तात्यावर जीवापाड प्रेम करतो, आणि तात्याच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असतो पालखीचं भुई म्हणून. आम्ही जी माणसं आहेत ती दोन भावाची बंधुत्वाची होती. म्हणून भाषणामध्ये सांगितलं त्या दोघांचं ही राजधानी आहे ना, बंधुत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. याचा विकास घडवायचा असेल तर ही दोघं बंधू एक पाहिजे. माणसातली असलेली सत्य, सद्भाव आणि सौंदर्याचा विकास स्वप्नातला सातारा घडवायचा असेल तर आता काळ लक्षात घेतला. माझ्या कुठल्याही बाळाला जर तहान लागली, दूध प्यायचं असलं, भूक लागली, तर बाळ पाटाणीला तोंड लावलं, दूध पिईल का? दूध पिऊ शकत नाही ते बाळ दूध.
त्याला अचळालाच तोंड लावावं लागेल. तसा विकास करायचा असेल तर ह्या माया ममतेचं, या बंधुत्वाचं जे अचळ आहे याला मुख लावावं लागेल. त्याखेरीज अमृत तुमच्या सुखामध्ये जीवनामध्ये येणार नाही. मी सांगितलं भाषणाची खोली लांबीनं भरून काढणार नाही, पण जाता जाता सांगतो अमोल दादा सारखा कॅप्टन अमोल, एकच विनंती, जर वयानं लहान आणि रंगणदार असल्यामुळे अमोल बघा, सगळं देव काही सगळ्याला सारखं काही देत नाही. देतं का शेण पोकळीला रंग इतका बेकार दिला, पण आवाज कसा काय दिला? मला रंग इतका बेकार दिला, पण कसं काय दिले? देत भगवान कुणाला तरी. अमोलला एक सांगतो, तुमचा माझा जन्म झाला ना हे सहजासहजी मिळालं नाही तुम्हाला. आई वडिलांची पुण्य, देवाधिकांचा आशीर्वाद आणि दोनों बंधूंचं निरपेक्ष प्रेम आमच्या सुनील तात्याला मिळालंय, तुम्हाला मिळालंय. पण तुम्ही आमच्या जगण्याचं कर्तव्य काय ते एकाच लाईन मध्ये सांगतो. तुमचा माझा बाळासाहेब जन्म झाला ना तर मुखामध्ये माती होती. ते मी नाही सांगत, जगद्गुरु संत तुकाराम सांगतात, मातेला लागला मातीचा डोहळा. तुमची माझी माय ज्यावेळेला गरोदर होती ना त्यावेळेला मातीला मायला डोहाळे लागले. कशाचे? मातीचे. ती माती मायने खाल्ली, ती तुमच्या माझ्या मुखात आली. डॉक्टर म्हणाले घाण होती, दाई म्हणाली लाळ होती. नाही, तुमचा माझा जन्म झाला तो मुखात माती होती. अमोलदादा तुमच्यासाठी सांगतो, जन्मलाच होतो तोंडात माती घेऊन. बाळासाहेब जन्मलाच होतो तोंडात माती घेऊन, झालाच मोठं दान मातीचं खाऊन. जन्मलाच होतो तोंडात माती घेऊन, झालाच मोठं दान मातीचं खाऊन. साहेब मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. माती किती थोर तिला कसं इसरावं, माती किती थोर तिला कसं इसरावं. आपल्या माय मातीच्या चटक्याची जाणीव आहे म्हणून तुम्हाला नेतृत्व करण्याची आणि पांग फेडण्याची संधी त्या भगवंतानी, या बंधूंनी तुम्हाला दिलेली आहे. पण जाता जाता एक सांगतो, तुम्ही सगळेजण शाळेत गेलो होता ना, लहानपणी गेला होता त्यावेळेला खाकीची चड्डी होती मुलांना, मुली लहान लहान छान छान शर्ट स्कर्ट घालायच्या, डबा घ्यायच्या आणि शाळेत पळायला निघायच्या. तेव्हा आई पिठानं भरलेला हात घेऊन यायची, बाळा पिंट्या पिल्लो ताई परत ये. आपल्याला वाटायचं आई कशाला परत बोलवते, का आई इकडे, दुडदुड 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 करत आपण पळत यायचो. आई जवळ घ्यायची आणि काजळाची पीठ काढायची आणि आपल्याला लावायची. का? दृष्ट लागू नये म्हणून. आज या नेतृत्वाला, विकास आघाडीला आणि अमोलदादाच्या नेतृत्वाला दृष्टी लागू नये म्हणून काजळाच्या जागी मला आणलं. त्याबद्दल या बाळासाहेबाला धन्यवाद देतो. तुम्हाला दृष्टी लागणार. त्या व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे मोठे बंधू मित्र अमोलदादा मोहिते, तसेच आमच्या भगिनी स्नेहलताई तपासे, आमचे मार्गदर्शक गुरु विनोद दादा कुलकर्णी, आरवाई सर, ज्यांनी आता भाषण केलं आणि त्या भाषणातनं सर्वांना ऊर्जा दिली, असे ते समृद्धी बाबा. आणि आता नाव सगळ्यांचं घेत बसत नाही, माझ्या वार्डातले सर्व मतदार ज्यांनी माझ्यावर प्रेम टाकलं, प्रेम दिलं, ज्यांनी माझ्या पाठीशी ताकदीने उभी राहिले, असे सर्व माझे प्रमुख मंडळी आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि दोन्ही महाराजांना समन्वय करणारे आपले सुनील तात्या, आणि त्याहून सर्वात महत्वाचे तुम्ही सर्व मतदार. 2016 साली मला संधी दिली, माझ्या विरोधात बलाढ्य उमेदवार होते, चालू नगराध्यक्ष होते, तरीही या पेठेने, समाजानं, पंचकृषीनं मला डोक्यावर घेतलं. शिवेंद्र महाराजांनी मला तिकीट दिली आणि डोक्यावर घेऊन मला उच्चांक मताने सातारा शहरात त्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने मला या गल्लीनं निवडून दिलं. ज्यांनी मला नगरसेवक केलं त्यांचं मी काहीतरी द्यायला लागत होतो, म्हणून मी मल्हारपेठ, माझा वार्ड क्रमांक जुना 7 याचा पूर्णपणे कायापालट करण्याचा मी प्रयत्न केला. पूर्ण जी आवश्यक होती कामं, आता मी काही सांगणार नाही, मी रस्ता केला, पूल केला, स्वच्छालय, संडास बांधली, ही केलंय असं नाही सांगत, पण पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. अजून काही थोडी कामं राहिलेत, ती कामं पूर्ण करण्यासाठी
मला परत एकदा आज संधी मिळाली बिनविरोध म्हणून. आणि महाराज साहेबांनी, उदयन महाराजांनी, शिवेंद्र बाबांनी एक जबाबदारीने आपल्या मल्हार पेठेत डोरगल्ली त्या वार्डात दुसरी शीट दिली. अशोक तपाशेंची मुलगी स्नेहलताई ही तिकीट दिली आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली. मला परवा दिवशी सुनील तात्यांचा फोन आला. मी म्हणलं तात्या का हो, कशी काय आठवण झाली माझी? तर तात्या म्हणले बाबा तुला अभिनंदन, महाराज साहेब बोलणार आहेत. मोठे महाराज उदयन महाराज माझ्याशी बोलले, म्हणले बाळू अभिनंदन, पार्टी कधी देणार असं बोलले ना तात्या. तर ते मला म्हणले बाळू मी नगरसेवक होतो, आम्ही सभागृहात एकत्र काम केले. अशोक तपाशेंनी मी, माझे सहकारी मार्गदर्शक आहेत ते, त्यांच्या मुलीला मी तिकीट दिली. माझ्या घरातली सीट आहे बाळू, ही सीट तू ताकदीने निवडून आणायचं, कुठेही गाफील राहायचं नाही. तू तुझ्यावर ही जबाबदारी आहे. तुझ्याकडे बघून मी ही सीट देतोय आणि तू ती निवडून आणायची. तात्या तुमच्याच फोनवरनं बोलत होते महाराज. महाराज म्हणले मला तुला अरे कुठलं सभापती पद द्यायचं का उपाध्यक्ष करायचा? मी म्हणलं महाराज साहेब मला कुठलंही सभापती पद नको ना उपनगराध्यक्ष पद नको. मी तुम्ही जी दिली सीट ती सीट ताकदीनं मी निवडून आणणार. मी कधी कुठली गद्दारी केली नाही. आणि माझ्या शिवेंद्रराजेंनी, माझे नेते, माझे दैवत, त्यांनी मला सांगितले पक्ष असू दे, मागच्या वेळेस आघाडी होती पण शिवेंद्र बाबांनी कधी गद्दारी केली नाही. आणि तू माझा कार्यकर्ता आहेस, माझा मावळा आहे, आपण कधी गद्दारी करायची नाही. ताकदीनं जान लावायची आणि सीट निवडून आणायची. अरे मी लहान होतो, शाळेत होतो, माझे आई वडील सांगतात माझा जन्म 1991चा आहे. त्याच्या आधीपासून या डोरगल्लीचं नेतृत्व अशोक तपाशे करत होते. या समाजासाठी, या वार्डासाठी, या पंचकृषीसाठी अशोक तपाशांनी पण काहीतरी केलंय. 4 लोक कामाला लावली, 4 लोकांची घरं बसवली. कर्जात पण जाऊन निवडून आले. असे धमकदार, ताकददार अशोक तपाशे होते. आज त्यांची प्रकृती खराब आहे. आज त्यांना डॉक्टरांनी सांगितलं तात्या म्हणजे त्यांना बायपास करायला लागेल. त्यांना 3 स्टेंट बसवल्यात. आज त्यांना बायपास करायला लावले. ते आता बसले होते तरी त्यांना त्रास झाला, परत उठून खाली गेले. आज ते एकटे पडायला नको म्हणून तात्या आहेत, विनोद कुलकर्णी आहेत. शिवेंद्र बाबांनी सांगितलं बाळू स्वतः तू उभा राहिलाय, असं वागायचं, असा प्रचार करायचा, लोकांपर्यंत जायचं, हातापाया पडायचं आणि त्यांच्या मुलीला निवडून आणायचं. माझी एकच विनंती आहे. अनिकेतला थोडं वाईट वाटेल, बावड्याला वाईट वाटेल, त्यांच्या घरातल्या कुटुंबाला थोडं वाईट वाटेल, पण मी एकच सांगतो, माझ्या गल्लीतली, माझ्या वार्डातली, इथं बाहेरचं कोण नाही, प्रभागातले आणि मतदार आहेत, बाबांनो मी हात जोडून सांगतो अशोक तपाशे आता त्यांची प्रकृती खराब आहे पण ते हयातीत आहे तोपर्यंत त्यांच्या मुलीच्या डोक्यावर एकदा गुलाल पडू देईल. आणि आज सांगतो तात्या कुलकर्णी साहेब, अमोल दादा आणि या व्यासपीठावर सगळी जी आहेत त्यांना सांगतो आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, मला 2016ला निवडून दिला, नंतर 2017ला माझा काय तात्वानं मला थोडं जेलला बसायला लागलं, तिथनं मी 2018ला सुटलो. सुटल्यापासून 4-5 वर्ष मी या प्रभागात, या वार्डात, या गल्लीत सगळीकडे मी लक्ष दिलं, काम करण्याचा प्रयत्न केला. मध्ये कोरोनाचा काळ होता, माझ्याकडे पैसे नव्हते. आपली पोरं आहेत सगळी कट्टा ग्रुपची, महेशभाऊ चव्हाण, ताराचंद, इज्जूबाई, त्यांनी मला सांगितलं आपण कोरोना सेंटर काढलं तर कसं होईल. त्या लंके साहेबांचं बघून आम्ही या गोकुळ मंगल कार्यालयात कोरोना सेंटर पण काढलं, जेवण पण चालू केली आणि शेकडो नाही 1000 माणसं, तिथं 800-900 माणसं त्या कोरोना सेंटरला बरी झाली.
त्यांना धीर भेटला, त्यांना आधार भेटला. मी बेलो तात्या, माझ्या स्लमिरी आहे, थोडी थोडी चिटकून करे. एकाला कोरोना झाला, पटापटा पटापटा अख्ख्या गल्लीला कोरोना झाला. न्यायची कुठं, कुठल्या हॉस्पिटलला न्यायची, कुणाला बेड मागायचा. म्हणून स्वतः तात्या शिवेंद्र महाराजांनी मला मदत केली. 10 लाख रुपये दिले शिवेंद्र बाबांनी. आणि त्या गोकुळ मंगल कार्यालयात कोरोना सेंटर काढलं. पण दुर्दैवाने म्हणजे चांगल्या भावनेनं कुणाला काही जादा इथं त्रास झाला नाही, व्यवस्थित झालं. नंतर कामं केली, रात्रंदिवस करून या गल्लीचा कायापालट करण्याचा मी प्रयत्न केला. पूर्ण केला नाही, प्रयत्न केला. अजून 4 कामं राहिल्यात. माझं ही मंदिर राहिलंय. एक 15-20 दिवसात या मंदिराची देवीची स्थापना करून एक 2000 लोकांचा भंडारा करून काम पूर्ण करणार. थोडं मंदिराचं आतलं PVPचं काम राहिलं, विठ्ठलाचं मंदिराचं. 1 महिन्याभरात या डिसेंबर अखेर ही काम करून टाकणार. आणि माझे राजमाने बंधू इथं कोणतरी असेल त्यांना त्या मारुतीची शपथ सांगतो, त्या मारुतीच्या मंदिराचं जे अर्धवट काम राहिलंय ती सगळं माझ्या स्वखर्चानं पूर्ण करणार. आणि त्याचाही मोठा भंडारा घालणार 1-2-3 महिन्यात, माझा शब्द आहे. आणि त्याच्यानंतर मी माझा उद्योगधंदा चालू करणार आणि मग मी बाहेर पडणार. तर मी सगळ्यांसाठी केले. तर माझी एक हात जोडून विनंती आहे, मी तुम्हाला आजपर्यंत काय मागितलं नाही, कुठला हट्ट धरला नाही. मला काय लागलं तर मी खाली बघितलं, पण कोणापाशी मागितलं नाही. मी एकच हात जोडून विनंती करतो की अनिकेतची बहीण आहे, अशोक तपाशांची मुलगी आहे, तपाशांची मुलगी आहे. तर मी काय मागितलं नाही, तर मी हात जोडून एकच मागतो, माझ्या बहिणीला एक मत द्या आणि तिला निवडून द्या. बघा ही गाडी एका चाकावर चालणार नाही, त्याला 2 चाकं पाहिजेत तर ती व्यवस्थित जाईल. आणि अमोल मोहिते नावचं हे 3रं चाक आहे, तर या 3 चाका व्यवस्थित नगरपालिकेत गाडी जाईल. अमोल दादा मला परवा दिवशी म्हणले, बाबा तुझ्या वार्डात मच्छी मार्केट आहे. शिवेंद्र महाराजांना पण सांगितलं, म्हणले आपण या सातारा शहराला ना जिल्ह्याला शोभल असं मोठं 3 मजली मच्छी मार्केट बांधू आपण तिथं. म्हणलं तिथं त्या मोठ्या बोळातल्या लोकांना आता इथं पोद्दार असतील, ती करमाळकर असतील, अजून काही मंडळी तिथं, त्यांना त्या ओढ्याचा प्रश्न आहे. कावळे बिवळे येतात, ती मटणाची तुकडे बिकडे इकडे घेऊन त्या मारुतीच्या मंदिरावर इकडे तिकडे पडतात. तर तिथंही आपण रिटर्निंग वॉल बिल बांधू. महाराज साहेब म्हणले तुम्ही नगरपालिकेतनं त्या साहेबाला घ्या, मोठं इस्टिमेट करा, 10-12 कोटी रुपये तुम्हाला राज्यातनं देतो. ते आपण एवढ्या 2-4 महिन्यात आपण ते करू. पुढच्या वर्षभरात तेही काम चालू होईल. आणि या डोरगल्ली आहे तिथं माझ्या बरोबरच आहे, पण 501 पाठी बसली, सर्व मोमेडियन समाज आहे. आमचे आमिर साहेब आहेत, शोएब आहे, इक्रम आहे, आता सगळ्यांची नावं घेत नाहीत. भाऊ आहे, रहीम भाऊ आहेत, आपले ताजबोई आहेत, बाकी सगळीच मंडळी आहेत. तर ह्या मंडळीनं स्वतःच्या घरातला आपला पोरगा आहे, बाळू आपला आहे, त्या हेतूनं सगळ्यांनी ताकद लावली. सगळे शिवेंद्र महाराजांपाशी 200-300 जण गेले. सगळे शुक्रवारी जपा कुर्ता टोपी घालून गेले. म्हणजे महाराज साहेब बाळू आमच्या वार्डात आलाय, बाळू सारखा नगरसेवक आम्हाला पाहिजे, तर बाळूला तुम्ही तिकीट द्या. त्यांच्या घरातली शीट होती अमीन शेठ कच्चींची. ते म्हणले अमीन शेठ तुम्हाला बाजार समिती घेतलंय. आणि ज्या वेळेस बाजार समितीचं इलेक्शन लागलं तेव्हा बाळू खंदारे 15-20 दिवस रात्रंदिवस पडत होता. मतदान झाल्या गुलाल तुमच्या अंगावर टाकलाय, तर त्याच बाळूला आपण आपल्या वार्डात नगरसेवक करायचं आणि सगळ्यात जास्त मुसलमान समाजाचं मतदान त्याला करायचं. असा सगळा माझ्या आमिर साहेबच्या ग्रुपनं सगळ्यांनी वसा घेतला. ही जी मुसलमान समाजाची माझ्या मागची ताकद बघितली, आमचे दत्तू मेहरबानी म्हणले बाळू आपण बसूया. शिवेंद्र बाबांनी त्यांना बोलवून घेतलं, म्हणले दबदबे मेहरबान तुमचं वय झालंय आता 65-66, तुम्ही 4 लोकांच्या पाया पडताला, बाळू 15 लोकांच्या पाया पड. तुम्ही 4 घरात जाचाला, बाळू 10 घरात जाईल. तुम्ही अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर जाचाला, बाळू 4थ्या मजल्यावर जाईल. स्पष्ट बोलतो, तुम्ही 2 रुपये खर्च करताला, बाळू 25 रुपये खर्च करा. बाळू प्रत्येक गोष्टीत पुढे राहील. तुम्ही माझे सहकारी आहे, 4 टर्म तुम्ही माझ्या सोबत काम केले,
तुमच्या सुखदुःखात मी आलोय, माझ्या फॅमिलीच्या सुखदुःखात तुम्ही आलाय, तर तुम्ही कृपा करून थांबा असं महाराज साहेबांनी त्यांना सांगितलं. तुमच्या पोराचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, तुमच्या मुलाच्या नोकरी बिक्रीची जबाबदारी मी घेतो शिवेंद्र बाबा म्हणले. आणि त्यांनी मनाचा मोठापणा दाखवला. धबधबे साहेबांचे हात जोडून मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. त्यांनी फॉर्म माघारी घेतला आणि मला नाही सगळं सांगतो, मी स्पष्ट माणूस आहे दादा. माझ्या पोटात आणि एक नोटात एक असं कधी नसतंय दादा. हा बघा, बाळू खंदारे ढोरगंडीत गेला तर तो बाळू शिंदे असतोय, तर तो कधी बाळू तपाशी असतो. आपल्या मातक वस्तीत गेला तर बाळू वायदंडी होतो, तर बाळू कामळे होतो. कधी पलीकडे गेला तर बाळू भगवान असतो, तर बाळू शेख असतो. वर गेला तर बाळू तांबुळे असतो. काय महेश चव्हाण बघतात तर बाळू चव्हाण असतो. त्याचं नाव आहे बाळू खंदारे. सर्व जाती धर्माचा सर्वांचा बाळू आहे, कुणाचा एकाचा नाही. तर मला सर्वांच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या सर्वांच्या साथीमुळे मी बिनविरोध नगरसेवक झालो आणि थोडं टेन्शन मुक्त झालो. लवकर जाऊन घरी झोपायची, 8 दिवस जाऊन घरी लवकर झोपलो. टेन्शन नाही राहिलं. पण आता एक आज टेन्शन आहे. अनिकेतची बहीण उभी आहे, अशोक तपाशेंची मुलगी आहे, तर तिला निवडून आणायची जबाबदारी माझी आणि तुमची आहे. माझी परत एकदा हात जोडून कळकळीने विनंती आहे की इकडे तिकडे काय बघायचं नाही. हे सांगेल अरे महाराजांनी असं सांगितलंय, काय नाही, महाराजांनी मला सांगितलं बाळू तुला माझी शपथ आहे, ही सीट मला तू निवडून आणायची आणि मग जल मंदिरला यायचं. शिवेंद्र बाबांनी मला सांगितलं बाळू ही सीट निवडून आणायची, तुला कुठलं सभापती पाहिजे सांग, तुला नवीन बिल्डिंग मध्ये पद देतो. अमोलदादा, शिवेंद्र बाबा पक्षाशी एकनिष्ठ आहेत, कमळाशी एकनिष्ठ आहेत. सगळ्यांनी 2 तारखेला स्नेहल अशोक तपाशे 2 नंबरला चिन्ह आहे कमळ. दुसऱ्या बॅलेट मशीनवर अमोल उदयसिंह मोहिते 8 नंबरला कमळ चिन्ह आहे. या कमळ चिन्हाला सर्वांनी मतदान करायचं आणि भरघोस मताने निवडून आणून द्यायचं. गेल्या वर्षी जसा आपला मताधिक्याने आपण निवडून आलो तसं मताधिक्य या दोघांना द्यायचं, तरच आपली इज्जत राहील, तरच डोरगंडीची इज्जत राहील, तरच या प्रभाग क्रमांक 13ची इज्जत राहील, तरच या बाळू खंदारेची इज्जत राहील. उद्या वाड्यात जाताना मला वर मान काढून छाती काढून जायला लागेल. जर थोडं मतदान कमी झालं तर मला डोळं खाली घालायला लागतील, मला मान खाली घालायला लागेल आणि आज जायला लागेल. तर परत एकदा सांगतो, आता जास्त काय बोलत नाही. माणसं म्हणताले लयच बोलायला लागला आता. आज तसं काय बोलत नाही, मनापासून सांगतो. कुणी काय पण सांगू दे, बाळू खंदारे गद्दार नाही. बाळू खंदारेने एकदा जी बोलला ती बोलला, करणार तर ती करूनच दाखवणार. समृद्धी बाबा तुम्ही आला, मला तुमचा अभिमान आहे. चंदूभाऊ तुम्ही आला इथं, तुम्ही आमच्या दोघांवर प्रेम आहे. मी काल चंदूदादाला फोन केला, चंदूदादा म्हणला मी स्टेटसला बघितलंय सीएम साहेबांची सभा कॅन्सल केली, उद्या 7 पर्यंत मी येतो तिथे. हे प्रेम ठेवलं चंदूदादा. तुमचं आमचं नातं सख्या भावागत आहे. एका आईच्या पोटातलं नाही, पण सख्या भावापेक्षा वर आपण दोघं. लक्षात घ्या, कधीही काही लागू दे माझ्यातर्फे कधीही फोन करा. तुमच्यासाठी मी बाळू खंदारे भाव म्हणून आहे तुमच्यावर. लक्षात घ्या. समृद्धी बाबाही आले इथं, सुनील ताते आले, सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि तात्या तुम्ही आलाय महाराजांचा निरोप घेऊन, पण तुम्हाला माझं वचन आहे, माझा शब्द आहे, 100% झाडून डोरगंडीतलं मतदान करणार. आणि तुमचा उमेदवार स्नेहल अशोक तपाशे 3 तारखेला 1200-1500 मताच्या फरकात नगरसेवक होणार. एवढंच सांगतो आणि थांबतो. कारण खरे राजकारणी तुम्ही आहात. आता आम्ही विनोदराव आम्ही बोलत होतो
कारण कुठं कधी काय करायचं आणि काय केलं कोणाला कसं बांधून घ्यायचं ही तुमच्याकडून शिकावं। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे, आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी बाळासाहेब खंदार यांना तुम्ही सर्वांनी बिनविरोध म्हणून निवडून दिलं। आज त्यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी अमीनभाई कच्चे असतील, दत्तूशेठ धबधबे असतील, अन्य इतर काही उमेदवार असतील, त्यांनी बाळासाहेबांच्या कामाचा झपाटा बघून छत्रपती उदयन महाराज आणि शिवेंद्र महाराजांच्या विनंतीला मान देऊन आपण उमेदवारी माघार घेतली, त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आज आमच्या भगिनी आणि अशोकराव तळपळसेंच्या कन्या छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं आज त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। मी आपल्या सर्वांना एकच विनंती करणार आहे, जवळजवळ 50 वार्डाची निवडणूक आता चालू आहे, एक वार्ड सोडला तर सगळीकडे कमळ हे चिन्ह आहे आणि आज आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलराव मोहिते यांचं चिन्ह कमळ आणि स्नेहल अशोकराव तपासे यांचं चिन्ह कमळ, या दोन्ही कमळाच्या समोरचं बटन दाबून छत्रपती उदयन महाराज आणि शिवेंद्र महाराजांचे हात आपण सर्वजण बळकट करणार आहोत। आज समोर विरोधक नसला तरी काही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जातात, पण येत्या येणाऱ्या या 2 दिवसामध्ये कसल्याही प्रकारची चूक न करता बाळासाहेब तुम्ही आता ज्या तडफेनं, ज्या भावनेनं म्हणजे सगळ्या गोष्टी करतात। आपल्या बातम्या बघत असतो की बघा आम्ही बातमी बघितली, शौचालय तुम्ही काय शौचालय असतं ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। बाळासाहेब जे बोलतात त्या पद्धतीनंच करतात आणि मला खात्री आहे येत्या येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण अमोलराव मोहिते आणि स्नेहल तपासे यांना आपले आशीर्वाद द्याल आणि छत्रपती उदयन महाराज आणि शिवेंद्र महाराजांचे हात बळकट कराल, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त उपस्थित आपण समोर सर्व असलेले माता भगिनी, नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या इलेक्शनसाठी आपण आज इथं जमलेलो आहे। श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसंच उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून आम्हाला स्नेहताईंना व मला आणि बाळासाहेबांना भाजपमधनं उमेदवारी दिली। त्यातनं बाळासाहेब आता बिनविरोध झालेले, त्यामुळे बाळासाहेबांचा काही विषय राहिलेला नाही। तरी सुद्धा बाळासाहेबांनी आज इथं ही कोपरा सभा लावली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। ही निवडणूक जरा वेगळी आहे। याच्या आधी आपण जेवढे इलेक्शन्स लढले ते सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशा पद्धतीने लढलेले आहेत, पण ही आज वेगळी इलेक्शन आपण लढवत आहोत। म्हणजे भाजपच्या चिन्हावर आपण यावेळेस भाजप पक्षातून इलेक्शन लढवत आहोत। भाजपने आपल्याला खासदार दिले, म्हणजे जो इतिहासात पहिल्यांदी साताऱ्यातून खासदार म्हणून उदयनराजेंना निवडून दिलं। तसंच बाबाराजेंना मिनिस्ट्री दिली। ही मिनिस्ट्री देत असताना त्यांच्या माध्यमातून साताऱ्याचा आता कायापलट होत चाललेला आहे। आपण डांबरीकरणाकडनं काँक्रिटीकरणाकडे आता वळत आहोत। त्यातले 3-4 रस्ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। तुम्ही जर भूविकास बँकेपाशी गेला तर तिथला काँक्रीट रोड झालेला आहे, पोहे नाका टू कनिष्क असा रोड झालेला आहे। परत आता बॉम्बे रेस्टॉरंटच्या इथं बॉम्बे रेस्टॉरंट टू पोहे नाका हा एक रोड आता काँक्रीटीकरण चालू झालेलं आहे। पुलाचं कोर्टापाशी पुलाचं काम चाललं आहे। असे अनेक कामं हे आपल्याला भाजपच्या माध्यमातून शिवेंद्रराजेंच्या आणि उदयनराजेंच्या माध्यमातून साताऱ्यात होत आहेत। ही होत असताना आपण आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी दिलेले उमेदवार जे भाजपच्या चिन्हावर उभे आहेत आणि भाजप पक्षातून उभे आहेत यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे आहे।
जास्त काय बोलत नाही, एकंदरीत सगळ्यांना दिसते भूक लागलेली आहे. तर इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ढोर गल्लीची एक जोरदार टाळी वाजली पाहिजे आदरणीय बाळासाहेबांसाठी. आणि आजच्या या कोपरा सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. सातारा जिल्ह्यात ढोर गल्लीचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा बाळासाहेब खंदाऱ्यांचं नाव त्यात लिहिलं जाईल असा नगरसेवक या मातीनं उभा केलाय. आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान या विचारपीठावरती सगळी मंडळी या ठिकाणी होत आहेत. आणि मला नक्की खात्री आहे पुढच्या 5 वर्षात कोरेगाव पार्क सारखा ही ढोर गल्ली उभी करण्याचा संकल्प बाळासाहेब स्नेहलताईच्या साथीनं अमोलदादाच्या साथीनं पूर्ण करतील. 2 तारखेला कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा. आपल्याला आधी 3 मतं द्यायची होती, आता 2च द्यायची आहेत. त्यामुळे दोन्ही मतं कमळाला म्हणजेच बाळासाहेबांना